खरं तर भारतीय जनता पक्षाबद्दल बोलताना भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट पक्ष झालेला आहे, आयातखोर पक्ष झालेला आहे, निष्ठावंतांसाठी या पक्षामध्ये फक्त सतरंजाच आहे. अशा पद्धतीची सगळी चर्चा किंवा असं एक चित्र निर्माण झालं होतं. असं सगळं असतानाही भारतीय जनता पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणावरती यश कसं मिळवतो? मग हे चित्र केवळ विशिष्ट वर्गापुरतं किंवा केवळ माध्यमांमध्ये किंवा काय सो कॉल्ड विश्लेषकांमध्येच निर्माण होतं असं म्हणावं लागेल का? कारण मतदारांपर्यंत ते पर्क्युलेट होत नाही का? असं. नाही, मुळामध्ये लोकांमध्ये अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर असतो नेहमी. आपण पाहतो हं, प्रत्येक निवडणुकीला. आज पराभूत उमेदवार पाहिले विरोधकांचे, हं, तर चांगले चांगले दिग्गज ज्यांची 6-6 टर्म जे नगरसेवक राहिलेत, वेगवेगळ्या पदांवर काम केलेत, सभागृह नेते, स्टँडिंग, महापौर असे विरोधकांची गेले. मुळात मध्ये एक भाजपच्या आता आपण यादी पाहिली, हं, तर त्यांनी 40 एक अगोदरच कट केले. 1-2 हं, काही 5-6 ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिले. काही पदाधिकारी आमदार झाल्यानंतर ते एक कट झाले. मी सहज आज निकालांचं आल्यानंतर फायनल, कारण रात्री उशीर झाला, हं, तर सकाळी पाहिलं तर संपूर्ण महापालिकेत आता 165 पैकी फक्त 52 जे गेल्या वेळेस नगरसेवक होते, सगळ्या हं. पक्षांचे मिळून फक्त 52 जुने चेहरे आलेत. आणि त्यामध्येही 37 चेहरे जे आहेत ते भाजपचे आहेत बरं. आणि उरलेले जे विरोधकांचे आहेत. त्या 37 मध्ये जरी पाहिलं हं, तर 7 कॅन्डिडेट जे भाजपने घेतलेले आहेत, हं, ते शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. हं, म्हणजे दोडके किंवा हे असतील. आणि जे निवडणूक म्हणजे ते फक्त नगरसेवकांचं बोलतोय. हं, बाकीचे इतर ते ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, हं. ते निवडून आलेलेच आहेत. हो. तो एक भाग झाला. आणि पहिले उरलेले 17 आणखी त्यातले असे आहेत, हं, की जे मागच्या वेळेस 2017ला त्यांनी घेतलेले आहेत दुसऱ्या पक्षात हं. 13. हो. तर अशी 20 टोटल आहे ना त्या 37 मधली, ही बाहेरच्या पक्षातली आहेत. आणि मूळ भाजपचे पाहिले तर फक्त 17 आहेत. हं, हं, हं. म्हणजे जे रिपिटेटिव्ह रिपीट, झालेले रिपीट झाले. मूळ हो, भाजपचे हो, पूर्वी हो. कार्यकर्ते असले. तर हे पाहिलं आपण, तर त्यांनी संधी कोणाला दिली आहे? सगळे फ्रेश चेहरे आहेत. मग आता हे हं. उरलेले राहिले सगळे फ्रेश चेहरे राहिले. बरं. तर त्यांना संधी मिळाली. शेवटी काय होतं, की आपल्यातला कार्यकर्ताच आता उमेदवार आहे. हं, तर जे जुन्यांबद्दल असते अँटी इन्कम्बन्सी, रोष असतो, राग असतो, तो काही प्रमाणात भाजपने विचारपूर्वक केल्याचं आता या आपल्याला निकालानंतर दिसून येतं.